तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पण कधी विचार केलाय का, संक्रांतीला फक्त तिळच का? शेंगदाणे नाही, साखर नाही, फक्त तीळ आणि गुळच का? उत्तर आपल्या स्वयंपाकघरात लपलेलं आहे. संक्रांती म्हणजे फक्त सण नाही, संक्रांती म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश. पण आपल्या पूर्वजांनी हा बदल फक्त पंचांगात नाही तर स्वयंपाकघरात नोंदवून ठेवला होता. हिवाळ्यात शरीर आतून थंड, कोरडं आणि जड होतं आणि इथे सुरू होतो तीळ आणि गुळाचा खेळ. तीळ काळा असतो पण कायम सोन्यासारखं. तीळ काळा असतो पण तो शरीरातली थंडी काढतो, हाडं मजबूत करतो आणि पचनाची आग पेटवतो. म्हणूनच आपल्या आजी आजोबांनी सांगितलंय, हिवाळ्यात तीळ चुकवू नकोस. गूळ फक्त गोड नाही, तो औषध आहे. गूळ म्हणजे फक्त गोडी नाही, तो रक्त शुद्ध करतो, शरीर गरम ठेवतो आणि थकवा घालवतो. तीळ आणि गूळ एकत्र आले की बनतात नॅचरल विंटर मेडिसिन. मग तिळगुळ घ्या, गोड बोला का बरं? हिवाळ्यात शरीरच नाही तर मनही कडक होतं. तीळ शरीर मऊ करतो आणि गूळ मन गोड करतो. म्हणून संक्रांतीला सांगितलं गेलं, पहिली गोड खा मग गोड बोला. आपल्या किचनची खरी ताकद आज आपण विटॅमिन्स बाहेरून घेतो, पण आपल्या किचनमध्ये आयुर्वेद, वास्तुशास्त्र, ऋतुशास्त्र आणि विज्ञान लपलेलं आहे. संक्रांतीचा तिळगुळ म्हणजे एक रेसिपी नाही, तो 1000 वर्षांचा अनुभव आहे. अशा अजूनही अनेक सणांच्या मागचं स्वयंपाकघरातलं शहाणपण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे फक्त स्वयंपाक नाही तर संस्कारही आपण जपत असतो. धन्यवाद.